तर आदित्य ठाकरेंनी महापालिका आणि सरकारवर निशाणा साधला। एक्वालाईन खरोखरच एक्वा झाली असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। मुंबईमध्ये मेट्रो बोगदे तयार करणारी कंपनी तुर्कस्तानची आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। तर तुर्कस्तानी कंपनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही का असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला उपस्थित केला। मुंबईत पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, कधी नव्हे ते मंत्रालयामध्ये पाणी भरलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेसे पंप नव्हते असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। रेड अलर्ट होता, मग पंप का लावले नाही असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। की 17 की 18 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली। आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती, मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती? सीपेज होतं, पाण्याचं सीपेज नाही, त्याला सीपेज नाही बोलत। पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी कंपनी ही टनलिंग करत होती किंवा आहे त्याचं नाव डॉगस सोमा आहे। ही डॉगस कंपनी ही टर्कीची कंपनी आहे। मग चेलिबीला जसं तुम्ही एअरपोर्टमधून काढून टाकलेलं आहे तसं मग ह्या कंपनीला का नाही काढलं? काल या कंपनी हे मुद्दामून केलं का आपल्या देशाला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी? मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं। ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता, तो रस्ता खचला। लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत ऍस्फॉल्ट वगैरे केलं, पण रस्ता खचतोच कसा? पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं। पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात, मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते, जे पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे। नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर 15 मिनिटांनंतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं। एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये? सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे। प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे। अनेक ठिकाणी तुम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जा किंवा कुठच्याही गल्लीत जा, गटारीतून तो जो गाळ काढला होता तो तसाच बाजूला ठेवला होता। मग हे कॉमन सेन्स आहे ना की तो परत त्याच्यात जाणार आहे? मग महापालिका कारणं देऊच कसं शकते? आणि भाजप शासित महानगरपालिका आता जी आहे मुख्यमंत्री कार्यालयातून चालणारी, श्रेय घ्यायला तुम्ही सगळीकडे पुढे असता, पण रस्त्याचा घोटाळा जो मी बोलत आहे, खड्डे जे पडलेले आहेत, नालेसफाईची झाली नाहीये, जो कचरा काढलाय गटारातून तो कचऱ्याच्या ठिकाणी नेलं नाही, विलगीकरण झालं नाहीये, कर लावायला तुम्ही आमच्यावर पुढे असताना मग आता जो दोष आहे, दोषी आहात ना तुम्ही, चला आता नुकसान भरपाई द्या मुंबईकर आणि पुणेकरांना। मुंबई मेट्रो लाईन 3 या भूमिगत मेट्रोचा 22 किलोमीटरची लाईन आपण कमिशन केलेली आहे। त्याच्यामध्ये 16 स्थानकं आहेत आणि गेले काही दिवस दररोज 45 ते 50 हजार लोक या लाईनवरून प्रवास करतात। त्यापैकी सर्वात शेवटचं दक्षिणेकडचं जे आचार्य अत्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण 6 एंट्री एक्झिट्सपैकी आपण 2 एंट्री एक्झिट्सचा कमिशन झालेले आहेत। उरलेल्या 3 एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथे चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।